म्हणतो. नमस्कार मंडळी. बहुत तर बढ़िया. आज देवीचा 9वा दिवस आणि आज देवीचा 9वा दिवस आणि भक्तांचं ओव्हर ॲक्टिंग स्टेजवर येत. अरे बाबा, नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे काय माहिती आहे का? सगळे भक्त आता फुल एनर्जीमध्ये, पण शरीर मात्र संपलेलं. पहिल्या दिवशी नाचायला 100 लोक होते. 9व्या दिवशी उरलेले 10 लोक अजूनही नाचतायत, पण त्यांच्या हातात रेड बुल आणि पायात बँडेज. नाचून नाचून त्यांची काय अवस्था झाली असेल. एक जण म्हणतो, भाऊ देवी माझ्या अंगात आली. मी त्याला म्हणालो, तुझ्या अंगात देवी नाही, थकवा आला आहे. झोप घे रे आता. खूप कंटाळायस रे तू. जा घरी आणि झोप. मंडळात डीजे वाजतोय. जय देवी जय देवी आणि बाजूला एक काका अजूनही डीजे वाले बाबू मेरा गाना बजा दो वर थिरकतायत. मग मी त्यांना म्हणलं, अहो काका, आता गणपती बाप्पा गेले, आता देवी बसली आहे. थोडं भक्तिभाव ठेवून नाचा ना राव. आणि ती मुलींची फौज. पहिल्या दिवशी सगळ्यांनी मॅचिंग चोळी घातली होती. 9व्या दिवशी तीच चोळी, पण अपोजिट डायरेक्शनने घातलेली, कारण वेळच नाही मिळाला धुवायला. शेवटी पुजारी म्हणतात, आज कन्याभोजन आहे. सगळे भाऊ लगेच लाईन लावतात. भोजन कुठे आहे पुजारीजी? आम्ही सगळेजण थाळी घेऊन आलो आहे. अरे बाळांनो, कन्याभोजन म्हणजे फक्त मुलींसाठी असते रे, मुलांसाठी नाही.